नमस्कार. कधी विचार केलाय का की सरकारी नोकरीत असलेले लोक त्यांच्या सोशल मीडियावर काय शेअर करू शकतात आणि काय नाही? महाराष्ट्र शासनानं नुकतंच याबद्दल काही नवीन नियम जाहीर केले आहेत. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की हे नियम नेमके काय आहेत. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. शासकीय कर्मचारी म्हणून सोशल मीडियावर काय पोस्ट करता येतं आणि काय नाही? हा तसा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. पण आता या नवीन नियमामुळे आपल्याला यावर काही स्पष्ट उत्तरं मिळणार आहेत. चला शोधूया. खरं तर सोशल मीडिया हे खूपच शक्तिशाली साधन आहे, नाही का? आपण मित्रकुटुंबाशी जोडले जातो, आपल्याला बातम्या मिळतात, आपण आपले विचार जगासमोर मांडतो. पण याच्या दुसऱ्या बाजूला काही धोकेही आहेत आणि म्हणूनच शासनाला वाटलं की एक योग्य संतुलन साधायला हवं. बघा, सोशल मीडिया म्हणजे एका दुधारी तलवारीसारखा आहे. एका बाजूला माहिती वेगाने पसरवण्याची आणि लोकांशी जोडले जाण्याची प्रचंड ताकद आहे, पण त्याच वेळी दुसरीकडे चुकीची माहिती पसरण्याचा, गोपनीय गोष्टी बाहेर जाण्याचा आणि अनावश्यक वादांना तोंड देण्याचा मोठा धोकाही असतो. आता विशेषतः जेव्हा आपण सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बोलतो तेव्हा हे धोके आणखीनच गंभीर बनतात, कारण त्यांच्या एका छोट्याशा चुकीच्या पोस्टचे परिणाम खूप मोठे असू शकतात. आणि म्हणूनच त्यांच्या ऑनलाईन वावरावर काहीतरी नियंत्रण असणं गरजेचं आहे असं सरकारला वाटतं. जरा कल्पना करा, फक्त एका क्लिकवर कोणतीही माहिती क्षणात जगभर पसरू शकते आणि जर ती माहिती संवेदनशील किंवा खोटी असेल तर होणारं नुकसान किती मोठं असेल, नाही का? हेच टाळण्यासाठी हे नियम बनवले गेले आहेत. बरं, शासनानं काही विशिष्ट धोके ओळखले आहेत. यात काय काय येतं? तर गोपनीय माहिती लीक होणं, खोटी माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारच्याच धोरणांवर नकारात्मक किंवा प्रतिकूल टीका करणं. तर मग या सगळ्या धोक्यांना सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यात एकूण 14 नियम आहेत जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन वर्तनावर लक्ष ठेवतील. आणि गंमत म्हणजे हे नियम फक्त काही ठराविक लोकांसाठी नाहीत. हे नियम महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी, इतकंच नाही तर कंत्राटी कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू आहेत. म्हणजे याची व्याप्ती खूपच मोठी आहे. तर मग आता येऊया मूळ मुद्द्यावर. या नियमांनुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी नक्की काय करावं आणि काय टाळावं? चला हे सविस्तरपणे समजून घेऊया. सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम, वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट पूर्णपणे वेगळं ठेवायचं आहे. या दोन्हींची सरमिसळ करायला सक्त मनाई आहे. यामागचा विचार अगदी सोपा आहे की वैयक्तिक मतं आणि शासनाची अधिकृत भूमिका यात लोकांचा गोंधळ होऊ नये. आता पाहूया काय करण्यावर बंधनं आहेत. सरकारच्या धोरणांवर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करता येणार नाही. त्याचबरोबर कोणतीही गोपनीय किंवा अधिकृत कागदपत्र परवानगीशिवाय शेअर करणं हे सुद्धा नियमांचं उल्लंघन ठरेल. एवढंच नाही तर वैयक्तिक खात्यावर फोटो किंवा व्हिडिओ टाकतानाही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे शासकीय गणवेशातले फोटो, शासनाचा लोगो असलेले फोटो किंवा शासकीय गाडी किंवा इमारतीसोबत काढलेले फोटो व्हिडिओ वैयक्तिक पोस्टसाठी वापरता येणार नाहीत. यातून पुन्हा तेच स्पष्ट होतं की वैयक्तिक आणि व्यावसायिक ओळख वेगळी ठेवणं अपेक्षित आहे. पण याचा अर्थ असा नाही की सगळंच बंद आहे. काही गोष्टींना परवानगी नक्कीच आहे. उदाहरणार्थ, कामामध्ये समन्वय साधण्यासाठी व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम सारख्या ॲप्सचा वापर करता येईल किंवा आपल्या टीमच्या यशाबद्दल पोस्ट करता येईल, पण त्यात स्वतःची प्रशंसा टाळायला सांगितली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, समजा हे नियम मोडले गेले तर काय होईल? आणि सरकार याबाबतीत खूपच गंभीर आहे हे लक्षात घ्यायला हवं. बघा, या नियमांचं उल्लंघन करणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. ते थेट महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 यांचं उल्लंघन मानलं जाईल आणि त्यानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक गंभीर बाब मानली जाईल आणि सरकारी नोकरीच्या नियमांनुसार चौकशी होऊन कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत ही कारवाई केली जाईल, जे या नियमावलीचं गांभीर्य दाखवतं. तर ह्या सगळ्या माहितीनंतर एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. एका बाजूला आहे कर्मचाऱ्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला आहे शासकीय जबाबदारी. या दोन्हीमध्ये योग्य संतुलन कसं साधता येईल? या नवीन नियमावलीमुळे यावर नक्कीच विचार करायला हवा, नाही का?